ओम नमः शिवाय। हे भोलेनाथ, आज आम्ही श्रावणाच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करत आहोत। श्रावण मास महात्म्य। या अध्यायात ईश्वर आणि सनंत कुमार यांच्यातील संवादात श्रावण मासाचे महात्म्य। शौनक म्हणाले, हे सूत, हे महाभाग, हे व्यास शिष्य, हे निष्कलंक, तुमच्या कमळासारख्या मुखातून अनेक आख्याने ऐकत असताना आमची तृप्ती होत नाही, उलट पुन्हा पुन्हा ऐकण्याची इच्छा वाढत आहे। तूळ राशीतील सूर्याच्या काळात कार्तिक मासाचे महात्म्य, मकर राशीतील माघ मासाचे महात्म्य आणि मेष राशीतील सूर्याच्या काळात वैशाख मासाचे महात्म्य, तसेच त्या मासाचे धर्म हे तुम्ही नीट सांगितले आहे। परंतु जर तुमच्या मते यापेक्षा अधिक महिमायुक्त मास किंवा भगतप्रिय धर्म असेल तर कृपया तो आम्हाला सांगावे, जे ऐकून दुसरे काही ऐकण्याची इच्छा होणार नाही। व्यक्त्याने श्रद्धाळू स्वतःसमोर काही लपू नये। सुज्जी म्हणाले, हे मुनिवर हो, तुम्ही सर्वांनी ऐका, मी तुमच्या वाक्याचा गौरवाने अत्यंत संतुष्ट आहे। तुमच्या समोर माझ्यासाठी काही गोपनीय नाही। दंभरहित असणे, अस्तिकता, षटता टाकून देणे, उत्तम भक्ती, ऐकण्याची इच्छा, नम्रता, ब्राह्मणाप्रती भक्तिभाव, सुशीलता, मनाची स्थिरता, पतिव्रता, तपस्विता, पवित्रिता आणि अनुसूया हे श्रोताचे 12 गुण सांगितले गेले आहेत। हे सर्व गुण तुमच्यात आहेत, म्हणून मी तुमच्यावर प्रसन्न होऊन त्या तत्वाचे वर्णन करतो। एकेवेळी प्रतिभावन सनत कुमारांनी धर्म जाणून घेण्याची इच्छा धरून परम भक्तीने युक्त होऊन विनम्रतेने ईश्वर भगवान शिवांना विचारले। सनंत कुमार म्हणाले, योग्यांनी आराधनीय चरणकमल असणारे देवदेव, हे महाभाग, तुमच्याकडून अनेक व्रत आणि विविध धर्म ऐकले आहेत, तरीही आमच्या मनात ऐकण्याची इच्छा आहे। 12 मासात जो मास सर्वश्रेष्ठ, तुमची अत्यंत प्रीती करणारा, सर्व कर्माची सिद्धी देणारा असेल आणि इतर मासात केलेले कर्म जर या मासात केले तर ते अनंत फळ देणारे असेल, तर हे देव, तो मास कृपया आम्हाला सांगा। तसेच लोकांच्या उद्धारासाठी इच्छेने त्या मासाचे सर्व धर्मही वर्णन करा। ईश्वर म्हणाले, हे सनंत कुमार, मी अत्यंत गुप्तही तुम्हाला सांगेन। हे सुव्रत, हे विधिनंदर, तुमच्या ऐकण्याच्या इच्छेने आणि भक्तीने मी प्रसन्न आहे। 12 मासामध्ये श्रावण मास मला अत्यंत प्रिय आहे। याचे महात्म्य ऐकण्यास योग्य आहे, म्हणून त्याला श्रावण म्हटले गेले आहे। या मासात श्रवण नक्षत्रयुक्त पौर्णिमा असते, म्हणून त्याला श्रावण म्हटले आहे। त्याच्या महात्म्याच्या श्रवणामात्राने ते सिद्धी देणारे आहे, म्हणूनही त्याला श्रावण नाव आहे। निर्मलता गुणामुळे ते आकाशासारखे आहे, म्हणून नभ म्हटले गेले आहे। या श्रावण मासाचा धर्माची गणना करण्यात पृथ्वीवर कोण समर्थ होईल, ज्याचे फळ पूर्णपणे वर्णन करण्यासाठी ब्रह्माजी 4 मुख असेल, ज्याचे फळ पाहण्यासाठी इंद्र 1000 डोळ्यांनी युक्त असेल आणि ज्याचे फळ सांगण्यासाठी शेषनाग 2000 जिभांनी संपन्न असेल। अधिक बोलून काय उपयोग, त्याच्या महात्म्याचे वर्णन करण्यात कोणीही समर्थ नाही। हे मुने, इतर मास त्याची एक कला देखील प्राप्त करू शकत नाही। हे सर्व व्रत आणि धर्मांनी युक्त आहे। या महिन्यात एकही दिवस असा नाही जो व्रत नसलेला दिसतो। या मासात प्राय सर्व तिथ्या व्रतयुक्त आहेत। त्यांच्या महात्म्याच्या संदर्भात मी जे सांगितले आहे ते फक्त प्रशंसा नाही। आर्त, जिज्ञासू, भक्त, अर्थाची इच्छा करणारे, मोक्षाची इच्छा ठेवणारे आणि आपापल्या अभिष्टाची आकांक्षा ठेवणारे 4ही प्रकारचे लोक, ब्रह्मचार्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास, आश्रमवाळ यांना या श्रावण मासात व्रतानुष्ठान करावे। सनंत कुमार म्हणाले, हे भगवंत, हे सत्तम, तुम्ही जे काही की या मासात सर्व दिवस आणि तिथे व्रत नसलेले नाहीत, तर कृपया आम्हाला सांगा
की कोणत्या तिथीला आणि कोणत्या दिवशी कोणते व्रत असते, त्या व्रताचे अधिकारी कोण आहेत, त्या व्रताचे फळ काय आहे, कोणत्याही व्रताने त्याचा उद्यापन कसा करायचा, प्रधान पूजा कुठे करायची आणि जागरण कसे करायचे, त्याचे देवता कोण आहेत, त्या देवतेची पूजा कुठे करायची, पूजन सामग्री काय काय असावी आणि कोणत्या व्रताचे कोणते समय असावे, हे प्रभू हे सर्व आम्हाला सांगा. हा मास तुम्हाला प्रिय का आहे, कोणत्या कारणामुळे हा पवित्र आहे, या मासात भगवानाचा कोणता अवतार झाला, हा सर्व मासामध्ये सर्वश्रेष्ठ कसा झाला आणि या मासात कोणकोणते धर्म अनुष्ठान करण्यायोग्य आहेत, हे सर्व आम्हाला सांगा. तुमच्या समोर मी अज्ञानी प्रश्न विचारत असताना किती ज्ञान होऊ शकते, म्हणून कृपया सर्व सांगावे. कृपाळू हो, माझ्या प्रश्नांच्या व्यतिरिक्त जे काही शेष आहे तेही लोकांच्या उद्धारासाठी कृपया सांगा. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या दिवसात काय करायचे, हे विभो ते सर्व मला सांगा. तुम्ही सर्वांच्या आधीमध्ये अवतरले आहेत, म्हणून तुम्हाला आदिदेव म्हटले गेले आहे. जसे एकाची विधिबाधा दुसऱ्याच्या विधिबाधेने होते, तसेच अन्य देवतांच्या अल्पदेवत्वामुळे तुम्हाला महादेव म्हटले गेले आहे. तीनही देवतांच्या निवासस्थान पिंपळ वृक्षाच्या वर तुमची स्थिती आहे. कल्याण रूप असल्यामुळे तुम्ही शिव आहात आणि पाप समूह हरल्यामुळे तुम्ही हर आहात. तुमच्या आदी देवते तुमच्या शुक्ल वर्णाप्रमाण आहे, कारण प्रकृती शुक्ल वर्णन प्रधान आहे, इतर वर्ण विकृत आहेत. तुम्ही कर्पुरासारखे गौर वर्णाचे आहात, म्हणून तुम्ही आदिदेव आहात. गणपतीचे अधिष्ठान रूप 4 दल असलेले मूलाधार नावाचे चक्र, ब्रह्माजींचे अधिष्ठान रूप 6 दल असलेले स्वाधिष्ठान नावाचे चक्र आणि विष्णूचे अधिष्ठान रूप 10 दल असलेले मणिपूर नावाचे चक्र, यापेक्षा वर तुम्ही अधिष्ठित असल्यामुळे तुम्ही ब्रह्मा आणि विष्णूच्या वर स्थित आहात. हे तुमचे प्रमुखत्व व्यक्त करते. हे देव, फक्त तुमची पूजा केल्याने पंचायतन पूजा होते, जी दुसऱ्या देवतेच्या पूजेसोबत कोणत्याही प्रकारे शक्य नाही. तुम्ही स्वतः शिव आहात. तुमच्या डाव्या कुशीवर शक्ती स्वरूपा दुर्गा, उजव्या मांडीवर गणपती, तुमच्या नेत्रात सूर्य आणि हृदयात भक्तराज भगवान श्री हरी विराजमान आहेत. अन्न ब्रह्मा रूप असल्यामुळे आणि रास विष्णू रूप असल्यामुळे आणि तुम्ही त्याचा भुक्ता असल्यामुळे हे ईशान, तुमच्या श्रेष्ठत्वात कोणाला शंका येऊ शकते. सर्वांना वैराग्य शिकवण्यासाठी तुम्ही स्मशानात आणि पर्वतावर राहता. जगताचा संहार करणारा हालाहल कुणी गळ्यात धारण केला, महाप्रलयी कालाग्नी आपल्या मस्तकावर धारण करण्यात कोण समर्थ होता. संसाररूपी अंधकूपात पतनाचा हेतू कामदेवाला कुणी भस्म केले. तुम्ही असे आहात की तुमच्या महिमेचे वर्णन करण्यास कोण समर्थ आहे. एक तुच्छ प्राणी मी करोडो जन्मातही तुमच्या प्रभावाचे वर्णन करू शकत नाही, म्हणून कृपया माझ्यावर कृपा करून माझ्या प्रश्नांचे उत्तर द्या. या प्रकारे श्रीकंद पुराणाच्या अंतर्गत ईश्वर सनंत कुमार संवादात श्रावण मास महात्म्याचा पहिला अध्याय समाप्त. धन्यवाद.